आइए हम काफी दिनों से हम देख रहे हैं कि परमेश्वर कैसे उसके लोगों को समृद्ध करता है। आणि का बऱ्याच दिवसांपासून आम्ही पाहत आहोत की परमेश्वर त्याच्या लोकांना कसं समृद्ध और करतो. परमेश्वर की इच्छा है कि आप और मैं संपन्नता की ओर बढ़ते चले आणि जाएं। देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी त्या संपन्नतेकडे जावं. और हमारी ये प्रार्थना है कि आप और मैं किसी भी कर्ज में ना रहें। आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी कुठल्याही कर्जात असू नये. आप और मैं छुटकारे का जीवन जिए। तुम्ही आणि मी सुटकेचं जीवन और जगावं. परमेश्वर की यही इच्छा है कि आप और मैं संपन्न बने, धनी बने, ये प्रभु की इच्छा आणि है। देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी संपन्न बनावं, धनी बनावं. जैसे जैसे आदम को परमेश्वर ने एक सब विपुलता के साथ में उसको बनाया, उसको दिया, वैसे ही परमेश्वर चाहता है कि आपको और मुझे भी वो संपन्नता की ओर लेकर चले जसं जाए। आदामाला परमेश्वराने घडवलं आणि सर्व विपुलतेमध्ये ठेवलं, तसंच त्याची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला आणि मला देखील संपन्नतेमध्ये और ठेवावं. परमेश्वर हमने कई दिनों से देख रहे हैं कि परमेश्वर कैसे संपन्न करता है। आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहत आहोत की देव कसं आम्हाला संपन्न करतो. परमेश्वर के अनुग्रह ही है जो आपको मुझे धनी और समृद्ध बनाता है। देवाची कृपाच आहे की तुम्ही आणि मी त्याद्वारे संपन्न होऊ जब शकतो. परमेश्वर को हम प्रथम स्थान देंगे अपने जीवन में, पहला स्थान पर उसको रखेंगे, तो बाइबल कहते हैं कि आप और मैं धनी बनते जाएंगे। जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानी आम्ही परमेश्वराला ठेवतो, त्यावेळेस बायबल असं सांगतं की तुम्ही आणि मी समृद्ध बनतो. बाइबल कहती है अगर आपकी और मेरी संगति कितनी जरूरी है, जिसके साथ संगति करेंगे, एक तो वो हमको निर्धन करेगा या हमको धनी बनाएगा। बायबल असं सांगतं की आमची सहभागिता किती महत्त्वाची आहे. एक तर ते आम्हाला धनी बनवू शकते किंवा ते आम्हाला निर्धन बनवू इसलिए अपनी शकते. संगति बड़े ध्यानपूर्वक हमको चुनाव करना आणि है। म्हणून आमची सहभागिता कुणासोबत आहे, आमची संगती आम्ही फार लक्षपूर्वक ती करावी. नकारात्मक लोगों के साथ में रहोगे तो हम नकारात्मक बनेंगे। नकारात्मक लोकांसोबत राहणार तर नकारात्मकच होणार. अगर सकारात्मक लोग प्रभु के वचनों के अनुसार जीने वालों के साथ में रहोगे तो निश्चित तौर से हम भी वैसे ही बनते चले जाएंगे। सकारात्मक लोकांबरोबर देवाच्या वचनांमध्ये जर राहाल तर तुम्ही निश्चित अर्थाने सकारात्मक व्हाल. हम जब परमेश्वर का जो वचन है उसको सुनेंगे, उसकी आज्ञाओं को मानेंगे, बाइबल कहती है हम समृद्ध होते चले आणि जाएंगे। देवाची वचन आम्ही ऐकू, त्याच्या आज्ञा आम्ही पाळू, तेव्हा देवाचं वचन असं सांगतं की आम्ही समृद्ध होऊ. और हमें जो प्रभु ने हमें बुद्धि और ज्ञान दी है, उसका जब इस्तेमाल करेंगे तो ये बुद्धि और ज्ञान आपको और मुझे समृद्ध करेगा। आणि जी बुद्धी आणि ज्ञान परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, त्याचा जेव्हा आम्ही सदुपयोग करू, त्यावेळेस देखील आम्ही समृद्ध होऊ. हमें बुद्धि का इस्तेमाल करना है। आम्हाला बुद्धीचा वापर करायचा आहे. और अगर हम परमेश्वर के भवन में अगर लगे रहेंगे तो बाइबल कहती है आप और मैं समृद्ध होते जर जाएंगे। आम्ही देवाच्या अंगणामध्ये लागून राहू तर बायबल असं सांगतं की आम्ही समृद्ध होऊ. बाइबल कहती है कि हम खजूर के पेड़ के समान हम बनेंगे। आणि बायबल असं सांगतं की आम्ही खजुरीच्या झाडाप्रमाणे होऊ, अगर हम परमेश्वर के भवन में रोपे गए हैं तो। जर आम्ही देवाच्या अंगणामध्ये रोवले हमने गेलेलो. पिछले हफ्ते इसी बात को देखा और हम आगे बढ़े। आणि मागच्या आठवडी हेच आम्ही पाहिलं आणि पुढे चाललो. और हम प्रभु चाहते हैं कि आप और मैं संपन्न बने, आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी संपन्न व्हावं, समृद्ध बने। समृद्ध अपने व्हावं. पड़ोसी को आप कह सकते हैं कि आप समृद्ध बने, ये प्रभु की इच्छा है। आप बेझिझक उनको कह सकते हैं कि आपको परमेश्वर ने समृद्ध होने के लिए बुलाया है। पड़ोसी की ओर देखिए आप, और पड़ोसी को देख के उनको कहिए कि आपको प्रभु ने समृद्ध होने के लिए बुलाया है। आप होना चाहते हैं, समृद्ध बनना चाहते हैं? आमीन। प्रभु को हाथ दिखा के कह देना, प्रभु मैं समृद्ध बनना चाहता हूं। आमीन। प्रभु हमारे बीच में है परमेश्वर आमच्या मध्ये आहे. और प्रभु चाहते हैं कि आप और मैं समृद्ध बने। आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी समृद्ध हम व्हावं. कई दिनों से देख रहे हैं कि कैसे एक स्तर से दूसरे स्तर में कैसे प्रभु हमको लेकर जाता आणि है। बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहतो की एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे प्रभु कसं घेऊन जातो. आज हम देखेंगे कि हमारा देना हमें संपन्न बनाता है। आणि आज आम्ही पाहणार आहोत की आमचं देणं आम्हाला समृद्ध करतं. हमारा जो देना है परमेश्वर उसके द्वारा आपको मुझे समृद्ध बनाएगा। आणि आमचं जे देणं आहे त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला समृद्ध करतो. दूसरा करंती 9:11 दुसरं कोरिन्थीकर पत्राचा 9:11 यहाँ पर लिखा है, या ठिकाणी तुम लिहिलंय, हर बात में सब प्रकार की उदारता के लिए जो हमारे द्वारा परमेश्वर का धन्यवाद करवाती है धनवान किए जाओ। यहाँ पे देने के विषय में परमेश्वर कह रहा आणि है, या ठिकाणी देण्याविषयी परमेश्वर सांगत आहे. हमारा देना ये हमें धनी बनाएगा। आमचं जे देणं आहे तेच आम्हाला धनी बनवणार आहे. प्रेषितों के काम 20:35 कहता है प्रेषित 20:35 कि सांगतं हमारा लेने से देना ये धन्य है। आणि घेण्यापेक्षा देणं हे बरं आहे. लेने से देना धन्य है। घेण्यापेक्षा देणं बरं आहे. धन्य का मतलब है धन्य याचा अर्थ आशीषित। आशीर्वादित. धन्य का मतलब है धन्य याचा अर्थ संपन्नता, संपन्नता, संपन्न होना, संपन्न होणं, धनी होना। धनी होणं. देना
का मतलब ये है कि आपका और मेरा भरोसा हम पर नहीं है, आपका और मेरा भरोसा परमेश्वर पर है। देणं याचा अर्थ तुमचा आणि माझा भरोसा जो आहे स्वतःवर नाही तर परमेश्वरावर आहे. जब हम परमेश्वर पर हर बातों के विषय में जब भरोसा करते जेव्हा हैं, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वरावर अवलंबून राहतो, हर चीज में प्रथम स्थान जब हम उसको देते हैं, प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थानी परमेश्वराला तो ठेवतो, आपके और मेरे जो खत्ते हैं हमेशा भरपूरे रहेंगे। तर तुमचे आणि माझी जे कोठार आहे ती भरलेली असतील, वो हमेशा हमेशा भरे रहेंगे, कभी खाली नहीं ते होंगे। नेहमी भरलेले असतील, ते रिकामे असणार नाहीत. बहुतायता का जो मार्ग है विपुलतेचा जो मार्ग वो आहे देने का मार्ग है। तो देण्याचा मार्ग आहे. इस दुनिया में लेना सिखाते हैं, हे जग आम्हाला घ्यायला लेकिन शिकवतं, बाइबल हमें देना सिखाती पण है। बायबल आम्हाला द्यायला जितना शिकवतं. हम देंगे जितका आम्ही देऊ उतना बहुतायत के साथ में अपने जीवन में आगे बढ़ते जाएंगे। तितकं विपुलतेनं आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ. हमें 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 देना सीखना है। आम्हाला द्यायला शिकायचं. देना ये चीज दिखाता है, देणं हे दाखवतं, मेरा देना ये दिखाता है माझं देणं असं कि दाखवतं मैं परमेश्वर पर भरोसा करता की हूँ। मी देवावर भरोसा ठेवतो. नीति वचन 11 अध्याय 24 से 25 वचन कहता है, नीतिसूत्र याचा 11वा अध्याय 24 आणि 25 सांगतं. जब जो उदार जो प्राणी है वो हष्टपुष्ट होता है। आणि जो उदार प्राणी आहे तो धष्टपुष्ट होतो. वचन यहाँ पर परमेश्वर का वचन हमें वादा करता है। आणि देवाचं हे अभिवचन आहे ये आपके मेरे लिए उसके वादा है। आणि त्यांनी तुम्हाला आणि मला वाहिलेली शपथ आहे किंवा तो त्यांनी दिलेला वचन आहे. और यहाँ परमेश्वर कहता है कि उसके राज्य में आप और मैं बोना शुरू करें। आणि देवाचं वचन या ठिकाणी असं सांगतं की त्याच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी पेरायला सुरुवात करावी. इसलिए गलातियों की किताब पत्री 6 अध्याय 7 वचन कहता आणि है, म्हणून गलती करास पत्राचं 6वा अध्याय आणि 7वं वचन सांगतं, मनुष्य जो कुछ बोता है मनुष्य जे काही पेरतो वही काटेगा। तेच तो कापणार यदि आहे. आप थोड़ा बोएंगे जर तुम्ही थोडं पेरलं तो थोड़ा काटेंगे। तर थोडंच कापणार आप आहात. अगर उदार पूर्वक बोएंगे जर तुम्ही उदारतेनं पेराल तो उदार पूर्वक आपको मिलेगा। तर उदारपूर्वक तुम्हाला पुन्हा मिळेल. अगर 1 चम्मच बोकर आप चाहते कि आपको ट्रक भर कर मिले तो ऐसा नहीं हो सकता। आणि 1 चमचा पेरून तुम्हाला असं वाटतं की मला ट्रक भर मिळावं, तर ते मिळणार नाही. ये हो नहीं सकता। ते होणार नाही. अगर आप जितना आपकी जमीन में बोओगे जितकं तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये पेराल उतना ही आपको मिलेगा। तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. अगर आपने कितनी भी प्रार्थना किया वो बढ़ेगा नहीं। किती प्रार्थना केली तरी ते वाढणार यहाँ पर एक नियम है, या ठिकाणी नियम आहे. आप जितना बोओगे जितकं पेराल उतना आप काटोगे। तितकं कापा. अगर 1 चम्मच बोओगे 1 चमचा जर पेरलं तो ट्रक भरकर आप अपेक्षा नहीं कर सकते कि मुझे मिल तर जाए। पुन्हा ट्रक भराची अपेक्षा तुम्ही करू शकणार. इसलिए जो हम बोएंगे म्हणून जे आम्ही पेरणार वही हम काटेंगे। तेच आम्ही अगर कापणार. आपने गाजर बोया और आपको लगे कि इसमें आलू निकले तो ऐसा नहीं होगा। आणि जर तुम्ही गाजराचं बी पेरलं आणि तुम्हाला वाटलं की नाही याच्यामधून बटाटे निघावेत, ऐसा नहीं हो सकता। तर तसं ते होणार नाही. अगर आप गेहूं बोएंगे और आपको लगे नहीं इसमें गाजर लग जाए तो ऐसा नहीं होगा। आणि गहू पेरला आणि म्हटलं की नाही आता याच्यातून गाजर उगावं, तर ते काही उगणार नाही. जो चीज आप बोएंगे जे काही तुम्ही पेरणार वैसे ही आप काटेंगे। तसंच तुम्ही ते कापणार इसलिए आहे. आपको और मुझे बोना सीखना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला पेरायला शिकायला आज हवं. बहुत सारे मसीह लोग हैं जो अभी तक बोना उन्होंने शुरू नहीं आणि किया, अजूनपर्यंत बरेचसे असे ख्रिस्ती लोक आहेत की त्यांनी पेरायला सुरुवातच इसलिए केली उनके जीवन में वो समृद्धि को नहीं देख आणि पाते। म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते समृद्धी पाहू शकत नाही. इसलिए हमेशा वो टेंशन का जीवन, चिंताओं का जीवन में वो हमसे हमेशा जीते रहे हैं। आणि म्हणून ते नेहमीच समस्येचं, चिंतांचं, काळजीचं जीवन जगत आहे. इसलिए खुद के लिए आपको जो बीज दिया है परमेश्वर ने उसको देना है। आणि म्हणून जे तुमच्याकरता बी परमेश्वरानं दिलेलं आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. देखिए जो किसान जो होता है, जो शेतकरी असतो, जो किसान होता है वो सभी बीजों को खाता नहीं है। जो शेतकरी जो आहे तो सगळेच जे बियाणं आहे ते खाऊन वो संपवत, फसल को काटता है तो ते जे शेत आहे त्याची कापणी और करतो वो फसल में काट कर अपने घर में वो रखता है, आणि ते कापून आपल्या घरामध्ये जमा करतो. लेकिन वो पूरा खाता नहीं है। पण ते सगळं संपवत अगर वो नाही. पूरा खा लेगा तो अगले साल में उसको बोने के लिए उसके पास में बीज नहीं रहेगा। कारण की जर ते सगळंच धान्य खाऊन टाकलं तर पुढच्या वर्षी पेरण्याकरता त्याकडे काही उरणार नाही. इसलिए कुछ बीजों को वो संभाल के रखता आणि है, म्हणून काही बियाणं तो जपून वो ठेवतो. इसलिए बीज को संभाल के रखता है कि अगले साल वो इसको बोएगा और अपनी चीजों को वो काटेगा। आणि याकरता जपून ठेवते की पुढच्या वर्षी ते बियाणं त्याला पेरायला होईल आणि मग त्याच्यामधून त्याला उत्पन्न मिळेल. इसलिए आपके और मेरे जीवन में जो बीज परमेश्वर ने हमें दिए उसको सब बीज जो प्रभु ने हमें दिया सब कुछ खाना नहीं है। आणि म्हणून जे सर्व बियाणं परमेश्वरानं तुम्हाला पुरवलेलं आहे ते सगळं खाऊन संपवू नका. वो हमें परमेश्वर के राज्य में बोने के लिए है। तर त्यातला काही भाग आम्हाला देवाच्या राज्यात पेरण्याकरता आहे. जब हम परमेश्वर के राज्य में उसको बोएंगे तो निश्चित
निश्चित तौर से मैं आपसे ये प्रभु का वादा है कि 12 महीने कभी भी अकाल और दुष्काल में हम नहीं जाएंगे. आणि मला सांगू द्या की जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेराल तेव्हा संपूर्ण 12 महिने तुम्हाला कुठल्याही दुष्काळाची त्या ठिकाणी झळ बसणार नाही. आपको कोई भी आकर्षण, आपका अकाल का कोई भी तकलीफ नहीं होगी. आणि त्या दुष्काळाची कोणताही त्रास तुम्हाला होणार विधवा सारपत को देखिए, अकाल पड़ा हुआ है, सारफतच्या विधवेला पहा, त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, अकाल पड़ा हुआ है, दुष्काळ आहे, लेकिन उसमें भी वो परमेश्वर के सेवक को वो दे रही है. पण त्यातूनही देवाच्या सेवकाला ती देत आहे. लेकिन बाइबल ऐसा कहती है, बायबल असं सांगतं, जितना उसने दिया जितकं तिने दिलं उतना बढ़ा, तेवढं वाढलं, जितना उसने दिया जेवढं दिलं उतना बढ़ा, आणखी वाढलं. इतना नहीं, एवढं नाही, पूरा अकाल के अंदर उसने खाया, संपूर्ण दुष्काळ भर तिला खायला उसे मिळालं उसे किसी प्रकार की कमतरता नहीं हुई. आणि तिला कुठलीच कमतरता भासली नाही. वो सारफत का, अगर वो सारफत में चमत्कार कर सकता है तो अभी भी चमत्कार करने का जर सामर्थ्य तो रखता है. सारफत मध्ये चमत्कार करणारा परमेश्वर आहे, तो आजही चमत्कार करण्यास समर्थ आहे. हमारे जीवन में अगर इस बात को सीखना है, आम्हाला या जीवनामध्ये हे शिकायचं मैं आहे. आपसे पैसा नहीं मांग रहा हूँ, मी तुम्हाला पैसे मागत मैं आज से नाही, किसी पैसा नहीं मांगा. मी तुमच्यापैकी कुणालाच पैसे मागत नाही. मैं क्या नियम है बाइबल का वो आपको मैं सिखा रहा हूँ. बायबलचा नियम काय आहे ते मी तुम्हाला समजून मैं सांगत इस आहे. विषय को एक्चुअली मैं कभी सिखाता नहीं मैं, आणि हा विषय शक्यतो मी शिकवत नाही. क्योंकि बहुत लोगों को थोड़ा सा गैर समझ होता है कि पास्टर जी को पैसे की जरूरत है, आणि बऱ्याच लोकांना असा गैरसमज होतो की पास्टरांना पैशाची फार गरज आहे ये इतना सारा कुछ बांध दिए, इनके पास पैसों की कमी है क्या. आणि एवढं सगळे बांधकाम चाललंय, काय कमी आहे काय मैं ना. और बड़े बड़े चीजों को बांधेंगे हम लोग. आम्ही आणखी मोठ्या मोठ्या गोष्टी बांधू हम 2 से 3 हजार लोग बैठ सके वैसा भवन बांधेंगे. आणि 2-3 हजार लोक बसतील असा हॉल आम्ही बांधू. किसको क्या सोचना है वो सोचे. ज्याला काय विचार करायचा करा. हम तो परमेश्वर के राज्य के लिए बांधेंगे. आम्ही तर देवाच्या राज्याकरता बांधणार आहोत. हम प्रभु के वाढणार राज्य के लिए बांधेंगे. देवाच्या राज्यासाठी. और जब हम इस बात को करेंगे, आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट करू, परमेश्वर के लिए जब हम अलग अपने जीवन में जब बोना शुरू करेंगे, परमेश्वराच्या राज्यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या पेरायला सुरुवात. बाइबल का ये वचन कहता है, बायबलचं वचन सांग, नीति सूत्र 3:9 वचन, नीतिसूत्र 3:9, अपनी संपत्ति के द्वारा, अपनी भूमि की पहली उपज के द्वारा यहोवा की प्रतिष्ठा कर. आपल्या संपत्तीच्या पहिल्या उपज पहिल्या देण्याचे द्वारे, पहिल्या देण्याच्या द्वारे तू देवाचा सन्मान कर. सन्मान. नीति सूत्र 3:9 वचन. नीतिसूत्र याचा 3 अध्यायाचं 9 वचन, तू देखिए, आपल्या द्रव्याने तू आपल्या द्रव्याने, सब मिलकर कहेंगे आपल्या द्रव्याने. पड़ोसी को बोलो आपले द्रव्याने. आपले द्रव्य का मतलब क्या है मालूम है? चलन, पैसा. आपलं द्रव्य म्हणजे आपला पैसा. आप गुस्सा नहीं है मुझसे? नाराज नाही ना? नहीं हुआ तो भी कोई प्रॉब्लम नहीं. झाले तर हरकत जो नाही. सच्चाई है वो उसको सामने रखेंगे. जे खरं आहे ते समोर ठेवणारच आहे. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, आपले द्रव्याने, आपल्या द्रव्याने, पड़ोसीचे द्रव्याने नाही, शेजाऱ्याच्या द्रव्याने नाही, आपले नातेवाईकाच्या द्रव्याने नाही, आपल्या नातलगांच्या द्रव्याने नाही, माझे आई वडिलांचे द्रव्याने नाही, माझ्या आई वडिलांच्या द्रव्याने नाही, माझी बायकोचे पण द्रव्याने नाही, आणि माझ्या बायकोच्याही द्रव्याने नाही, आपल्या द्रव्याने. आपल्या द्रव्याने. अगर बायको कमा रही है, जर पत्नी कमवत आहे पण त्याचे द्रव्याने, तर ती उसके तर ती तिच्या द्रव्यानं. अगर पुरुष कमा रहा है, तर पुरुष कमवत आहे त्याचे द्रव्याने. तर तो त्याच्या द्रव्याने. दोघांचे द्रव्याने. दोघांच्या द्रव्याने. नहीं हस्बैंड ने दिया तो चलेगा क्या? नाही फक्त पतीनेच दिलं तर चालेल का? तो पतीची आशीर्वाद होगा. मग पतीचा आशीर्वाद होईल. मग बायको कुडकुडत बसायचं नाही. मग बायकांनी कुडकुडत बसायचं नाही. अगर तू द्रव्याने आशीषित होना चाहती है, आज जर तुला द्रव्याने आशीर्वादित व्हायचंय तो तेरे द्रव्याने दे. तर तुझं द्रव्य तुला पेरावं आज लागेल. हस्बैंड वाइफ काम करते हैं, आज पती पत्नी दोघंही कामाला जातात, क्योंकि एक से इनकम से हमारा घर थोड़ा सा मुश्किल हो जाता है. कारण की एकाच्याच इन्कमने घर थोडंसं चालवणं मुश्किल अगर होतं. हस्बैंड वाइफ काम कर रहे हैं, पण जर पती पत्नी दोघं मिळून काम तो करत बाइबल यहाँ कहती तर है बायबल इथं सांगतं, अपनी उपज से. तू आपल्या द्रव्याने. अब पहली उपज का अर्थ क्या है? आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने. कौन से फड़ाने? सब मिलकर बोलेंगे प्रथम फड़ाने. जोर से बोलो पहले फल से. पहले फल से आपल्या द्रव्याने, आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या. सर्व उत्पन्न. कौन कौन से उत्पन्न है? सर्व उत्पन्न. जो भी आप उत्पन्न करते हैं, जो भी आप कमाते हैं, जो भी पार्ट टाइम, 4 टाइम,
फुल टाइम जो भी आप कमाते हैं, हर चीज का परमेश्वर यहाँ कहता है पहली उपज। हाँ, उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान जो कर। पहली उपज देने से क्या होता है मालूम? पहिलं उत्पन्न दिल्यानं काय होतं माहितीये का? परमेश्वर का सम्मान होता है, देवाचा सन्मान होतो, खुदा का सम्मान होता है, देवाचा सन्मान और होतो। खुदा ये देखता है आणि परमेश्वर हे ये पाहतो, मेरा बच्चे मेरा आदर कर रहा है। हा माझा मुलगा माझा आदर करत जो आहे। भी आपको इनकम मिलती है, जे काही उत्पन्न तुम्हाला मिळतं, पहली उपज क्यों बोला है मालूम है? प्रथम फळ का म्हटलंय? आपका लाइट बिल देने के बाद नहीं, तुमचं लाईट बिल भरून झाल्यानंतर नाही, आपले घर का किराया देने के बाद नहीं, आपलं घर भाडं भरून झाल्यानंतर नाही, आपका मोबाइल फोन रिचार्ज होने के बाद नहीं, मोबाईल फोन रिचार्ज झाल्यानंतर नाही, एयरटेल का डीटीएच रिचार्ज करने के बाद नहीं, किंवा एअरटेल डीटीएच रिचार्ज केल्यानंतर नाही, डी मार्ट में जाने के बाद नहीं, डी मार्टला जाऊन आल्यानंतर नाही, उसके पहले सगळ्याच्या अगोदर जब भी आपको कुछ मिलता है, जेव्हा तुम्हाला काही मिळतं, खुदा ये मेरी मेहनत से नहीं हुआ, परमेश्वर हे माझ्या मेहनतीने नाही ये झालं, तेरे अनुग्रह से हे हुआ, तुझ्या कृपेने ये झालं, तेरे अनुग्रह से हुआ हे है। तुझ्या तूने कृपेमुळे मुझे ताकत दिया है, तू मला शक्ती मैं दिली, तेरा सम्मान करता मी हूँ, तुझा सन्मान करतो। और हमेशा इस बात को याद रखना आणि है, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, अपना प्रथम फल आपलं प्रथम फळ उसे सम्मान होना चाहिए। त्याने सन्मान आज करायला हवा। कितने मसीह लोग हैं जो सम्मान नहीं करते हैं। आता कितीतरी ख्रिस्ती लोक आहेत ते देवाचा सन्मान करत नाहीत। संडे आने से सम्मान नहीं होता। दर रविवारी चर्चला येणं देवाचा सन्मान नाही होत। सम्मान अगर देखना है, जर सन्मान पाहायचा आहे हमारे देने के द्वारा तर दिखा, आमच्या देण्याच्या द्वारे तो दिसणार आहे, देने के द्वारा होगा। देण्याच्या द्वारे तो होणार आहे। प्रथम सबसे पहला, प्रथम फळाने सबसे पहला। सगळ्यात अगोदर हमारे अंदर एक डर रहता है मालूम, आमच्यामध्ये एक भीती असते माहिती का? देने से 4,000 रुपये अगर मैं दूंगा तो मेरा रेंट जाता है 4,000 का। आणि 4,000चं देणं आहे तर तेवढ्या याच्यात माझं घरभाडं जाऊ शकतं। अगर 50,000 हमारी इनकम है, आणि जर आमचं महिना 50,000 उत्पन्न आहे, 50,000 का कितना हुआ टाइट? 50,000चा टाईत किती झाला? समझ में नहीं आया मेरे को अन्य भाषा का अर्थ समझ में नहीं आ रहा है। क्यों कैसे किया आपने? 1/3 कितना मांगा प्रभु ने? 10वां हिस्सा मांगा ना। 90% आप खा लो आणि 90% तुम्ही खा और 10वां भाग मुझे तो दे दो। आणि 10% तर द्या। अगर प्रभु ने 90% मांगे होता तो कितना मुश्किल होता। आणि जर परमेश्वराने 90% मागितले असते तर किती अवघड गेलं असतं। 10% प्रभु नहीं मांग रहा है, प्रभु नहीं मांग रहा है, प्रभु मागतही नाही प्रभु तुमच्याकडे, मांगता नहीं। प्रभु मागत नाही। ये हमारे लाभ के लिए परमेश्वर हे कह रहा है। आमच्या लाभाकरता लावून दिलेला नियम ये आहे। खुदा के बस में क्या कमी है? देवाकडे कशाची कमतरता आहे? कुछ कमी नहीं है। काही कमी नाही। प्रभु हमें आगे बढ़ाना चाहता है, परमेश्वर आम्हाला पुढे घेऊन जाऊ, हमें संपन्नता की ओर लेके जाता है, आम्हाला संपन्नतेकडे घेऊन हमें जाऊ, धनवान बनाना चाहता आम्हाला है। धनवान बनवू इच्छितो। लेकिन उसका नियम ये है, त्याचा नियम हा हमें आहे बोना है। की आम्हाला आज पेरायचं। कितने मसीह लोग बोते नहीं है। आज कितीतरी ख्रिस्ती लोक पेरतच कभी नाही। साल में मूड आया तो जनवरी फरवरी चल दे दिया, एक टाइस दे दिया हमने। आणि कधीतरी मूड आला तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये एक टाईत दिला, मार्च में वो सब इनकम टैक्स का कुछ होता है तो उसके पहले दे दो प्रभु को। आणि मार्च मध्ये ते सगळं इन्कम टॅक्सचं काहीतरी क्लोजिंग गिजिंग असते त्याच्या अगोदर देऊन और टाका। देने के बाद ही प्रार्थना रहती है, प्रभु बचा देना मेरे को, बाकी और जितना दिया उसको वापस देना प्रभु, आणि देण्यानंतर पण हीच प्रार्थना असते, प्रभु त्या टॅक्स पासून वाचव मला और अधिक दे दे मुझे। आणि आणखी दे। और प्रभु देना ही चाहता है हमें। अरे प्रभूची इच्छा आहे की आम्हाला त्यानं द्यावं हमें बहुतायत से बड़ा है परमेश्वर। आणि विपुलतेने त्यानं आम्हाला वाढवावं। आज मैं कुछ बातें बताऊंगा। ये हॉल छोड़ने से पहले निर्णय ले लें आप। आणि आज काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, हा हॉल सोडण्यापूर्वी काही गोष्टींविषयी तुम्ही निर्णय घ्या। मेरी ये प्रार्थना कि प्रभु हर महीने मेरा टाइस बढ़ता चला आणि जाए, माझी हीच प्रार्थना आहे की दर महिन्याला माझा टाईत वाढावा, मेरा दशमांश बढ़ता जाए माझा परमेश्वर। दशमांश वाढावा परमेश्वरा। मैं विपुल हूँ इसलिए नहीं, मी विपुल व्हावं म्हणून नाही, तुझे मैं आदर सम्मान दे तर सकूं प्रभु। तुझा मी आदर आणि सन्मान करू शकू। आज बहुत लोगों के मनों में ना विचार घूमते रहते हैं, आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अनेक विचार फिरत राहतात गलत नेगेटिव नकारात्मक बातें आणि सोचते हैं। चुकीचे नकारात्मक विचार और फिरतात कुछ लोग आते भी है जो हमें नकारात्मक बना देते हैं, आणि काही लोक येतात आणि आम्हाला नकारात्मक और करून उस जातात नकारात्मक की सोच के द्वारा हम देना बंद कर देते आणि हैं। त्या नकारात्मक विचारांच्या अधीन होऊन आम्ही देणं बंद आप करतो किसी लोगों के सुनोगे तो निश्चित तौर से हम दरिद्र और गरीब बन जाएंगे। आणि अशा लोकांचं ऐकाल तर निश्चितार्थाने आम्ही दरिद्री होऊन जाऊ। हमें किसका सुनना है? तर आम्हाला कुणाचं हमें ऐकायचं? राजाओं के राजा पर प्रभु के आम्हाला प्रभु का सुनना है। राजांचा राजा जो प्रभूंचा प्रभू आहे त्याचा जो ऐकायचं। उसने हमें कहा है
जे त्याने आम्हाला वो सांगितलं हम करें, ते आम्ही करू वो हम करें. ते आम्ही करावं किसी का कोई भी भय हमारे हमारे अंदर न रहे. आणि कुठलंही भय आमच्यामध्ये असू और नये. देना जो है ये हमारे हमारे जो पैसों की बढ़ोतरी का प्रभाव मतलब बढ़ाता है हमारे वो. आणि देण्याच्या द्वारे जे आमचं उत्पन्नाचा मार्ग आहे किंवा ते वाहता होतो. मैं आपको एक स्टोरी के द्वारा मैं बताना चाहता आणि हूँ. एका गोष्टीच्या द्वारे तुम्हाला सांगू इच्छितो. मार्कुस इसका 12 अध्याय 41 से लेकर 44 वचन में. मार्क याचा 12वा अध्याय 41 ते 44 अब ध्यान से वचनामध्ये. इन 4 वचनों को सुने. आणि लक्षपूर्वक तुम्ही ही 4 वचनं ऐका. मार्क इसका 12 अध्याय 41 से लेकर 44 वचन. मार्क याचा 12वा अध्याय 41 ते 44 यहाँ पर वचन. एक बात हो रही है, या ठिकाणी एक गोष्ट होत आप आहे. सुनिए ध्यान से. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मार्क याचा 12वा अध्याय 41 ते 44. आप तैयार है सब लोग? अपने पड़ोसी को हलाकर पूछना, आप तैयार हैं? आमेन. हाँ. विधवेनं केलेलं दान. मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. अब यहाँ पर यीशु कहाँ पर बैठे हुए मालूम है आपको? या ठिकाणी येशू कुठे बसलेले आहेत? 41 वचन में 41 वचनामध्ये सुनिए. येशू भांडारासमोर बसलेला आहे. हाँ, यीशु कहाँ बैठे हुए हैं? जोर से बोलो, कहाँ बैठे हुए हैं? भंडार के सामने बैठे हुए हैं. वहां पे अगर आप पढ़ोगे तो वहां पे अलग 13 प्रकार के अलग अलग भंडार थे वहां पर. आणि त्या ठिकाणी जर आम्ही अधिक अभ्यास केला तर 13 प्रकारची वेगवेगळे भांडार त्या और ठिकाणी. सबसे जो मुख्य भंडार है वहां पर यीशु मसीह बैठे हुए हैं. आणि जे मुख्य भांडार होतं त्या समोर येशू ख्रिस्त बसलेले आहेत. यीशु भंडार के सामने बैठे हुए हैं. येशू भांडारासमोर बसलेले आहेत. यीशु के पास कुछ काम नहीं है क्या? येशूकडे काही काम नाही का? भंडार के सामने बैठे हुए हैं. भांडाराच्या समोर बसलाय. यीशु के पास को काम ही कर रहे हैं. यीशु मसीह, येशू तिथे बसून कामच करत आहे. यीशु कहाँ बैठे हैं? येशू कुठे बसले? मंदिर के भंडार के सामने. मंदिराच्या वो भांडारासमोर. क्या कर रहे हैं? मंदिर के भंडार के सामने बैठकर क्या कर रहे आणि मंदिराच्या भांडारासमोर बसून ते काय करत वो आहेत? देख रहे हैं. तर ते पाहत आहेत. आप जोर से बोले, देख रहे हैं. यीशु देख रहे हैं. जोर से बोले, यीशु देख रहे हैं. देख रहे. कहां पर बैठ के देख रहे हैं? भंडार के सामने बैठकर देख रहे हैं. भांडाराच्या समोर बसून पाहत आहेत. क्या देख रहे हैं? काय पाहत कि आहेत? लोग मंदिर के भंडार में किस प्रकार से पैसे डालते हैं. भांडारात पैसे लोक कसे टाकत आहेत ते पाहत आहेत. मेरे यीशु का ध्यान देखो किधर है. माझं येशूचं लक्ष पहा. लोग पैसे कैसे डाल रहे हैं उस पर ध्यान दें. लोक पैसे कसे टाकतात त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. एक बार एक किसी ने ऑफरिंग में पैसा डाला एकदा कोणीतरी ऑफरिंग मध्ये पैसे टाकले और वो पैसे पूरा चुरड़ा मुरड़ा था उसका. आणि ते पैसे एकदम असे चुरगळून टाकले. जब उसको खोलने के लिए भी बड़ा समय लगा. आणि ते उघडायसाठी पण बराच वेळ लागला. ऐसे लगा बड़े गुस्से के साथ में, बड़ी जबरदस्ती के साथ में डाला था आणि शायद. असं वाटलं फार जबरदस्तीने रागावून ते पैसे टाकले. कई बार ऐसा होता है कि जो नोट बाहर नहीं चलता वो चर्च में चल जाता है. आणि बऱ्याचदा असं होतं की ज्या नोटा बाहेर नाही गुणी घेत ते चर्च मध्ये टाकले आधा फटा हुआ. अर्ध फाटलेले असतात. मार्केट में नहीं चलता. बाहेर कुणी बाजारात घेत नाही. वो चर्च में चलता आणि मग ते चर्च मध्ये सगळं चालतं. मैं आपको बताऊं, मी सांगू का? यीशु देख रहा है. येशू पाहतोय. यीशु देख रहा है. येशू पाहतो. क्या देख रहा है? काय पाहतो? मेरे को गलत मत समझना. चुकीचा अर्थ घेऊ नका. आप मुझे गलत मत समझो. मला चुकीचं समजू नका. समझा तो भी मैं आपका गैरसमझ नहीं निकाल सकता. आणि समजलं तरी मी तुमचा गैरसमज काही काढू शकणार मेरे नाही. लिए प्रार्थना करो. माझ्यासाठी प्रार्थना करा. यहाँ पे यीशु जो कह रहा है या ठिकाणी येशू जे म्हणत आहे वही मैं आपको बता रहा हूँ. ते मी तुम्हाला सांगत आहे. यीशु देख रहा है. येशू पाहतोय. क्या देख रहा है? काय पाहतो? कैसे पैसा डालते हैं. कसे लोक पैसे टाकत आहेत. और यहाँ पे बड़े 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 धनवानों को भी देख रहा है, गरीबों को भी देख रहा आणि है. या ठिकाणी मोठमोठ्या धनवानांकडे पण पाहते आणि गरिबांकडे पण दोनों के पास में नजर है. दोघांकडे नजर और आहे. जिस विधवा ने डाला उसने 2 छोटे सिक्के डाले. आणि जी विधवा आहे तिने 2 दमड्या टाकल्या. और जो सभी लोगों ने, अमीर लोगों ने बड़े बड़े रकमों को डाला. आणि जे गरीब जे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांनी मोठमोठ्या रकमा. अमीर लोगों ने अपनी उनकी बहुतायत से दिया.
जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी त्यांच्या विपुलतेमधून लेकिन ये टाकलं. विधवा स्त्री ने पण जे ही विधवा स्त्री अपना सब कुछ दे दिया. आहे, आपलं सर्व होतं नव्हतं ते दिलं. इसका पति नहीं है. हिचा पती नाहीये. मुझे मालूम है इसके बच्चे होंगे कि नहीं. मला नाही माहिती जे मुलं होते का जो नाही. भी वो बुढ़ापे में कमा रही है, जे काही म्हातारपणामध्ये ती कमवत जो आहे, कुछ भी उसके पास में था, जे काही तिच्याकडे होतं उसने सबसे पहला स्थान, सबसे पहला आदर प्रभु को तिने दिया. सर्वात प्रथम आदर परमेश्वराचा केला. उसने उसने सबसे पहला आदर प्रभु को किया. तिने सर्वप्रथम आदर परमेश्वराचा केला. सुनिए, नीति वचन 11 अध्याय 28 वचन कहता है. नीतिसूत्र 11:28 सांगतं. सुनिए, ऐका सुनिए, ऐका. बहुत बहुत आशीषित वचन है. आणि खूपच आशीर्वादित असं ते सभी वचन आशीषित है, लेकिन यहाँ पर परमेश्वर ने धन के बारे में बात किया. सगळेच वचन आशीर्वादित आहेत, पण या ठिकाणी धनाविषयी परमेश्वर सांगत आहे. नीतिसूत्राचा 11वा अध्याय आणि 28वा वचन. जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. समझ में आया? कळलं का? परमेश्वर क्या कह रहा है? परमेश्वर काय म्हणत आहे? वापस पढ़े. जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो जो धन पर भरोसा करता है ना, वो आदमी कभी अपने टैक्स को नहीं देगा. तो पडेल. और वो क्या होगा? पड़ेल का मतलब गिर जाएगा. जो अपने धन पर भरोसा, कोविड में देखा ना सर, धन भी नहीं चला. कोविड से बचकर निकलकर आए हुए लोग हैं हम लोग. कोविड मधून वाचून आलेले लोक आहोत तुम्ही मी. जिसको समझा उसने जोर से ताली बजाए. ज्याला कळालं त्यांनी जोरात वाजवलं टाळ्या. कोविड की बैच से निकलकर आ गए हम लोग. क्यों निकल कर आए मालूम? कोविडच्या त्या समस्येमधून आम्ही कसं बाहेर पडलो, का निघालो? प्रभु के अनुग्रह के द्वारा. देवाच्या कृपेमुळे. कि हम बहुत कुछ और प्रभु के लिए कुछ कर सके. कारण आम्ही आणखी जास्त प्रभूसाठी करू शकू. इसलिए हमें प्रभु वहां से बचा कर लेकर आणि आए. म्हणून तिथून परमेश्वरानं आम्हाला वाचवून और बाहेर कई काढलं. लोग अपने धन पर भरोसा कर रहे थे. बरेच लोक होते जे त्यावेळेला आपल्या धनावर भरोसा गाड़ी करत. में धन लेकर घूम रहे थे. गाडीत पैसा घेऊन फिरत होते. उस समय ना धन चला, त्यावेळेला काही धन चाललं ना नाही कोई पहचान चली. आणि ना कुठली ओळख बड़े चालली. बड़े लोगों को भी बिस्तर नहीं मिल रहा था. मोठमोठ्या लोकांना देखील बेड मिळाला नाही. जब मैं घूम रहा था, लोगों के लिए घूम रहा था, मैंने देखा बड़े बड़े लोग पैसे लेकर गाड़ी में घूम रहे आणि हैं. जेव्हा मी लोकांकरता फिरत होतो मी पाहिलं की मोठमोठे लोक गाडीत पैसा घेऊन फिरत और होते बड़े बड़े नामों को लेकर आ रहे थे. आणि मोठमोठी नावं आणि शिफारसी घेऊन येत और होते. जब वहाँ गेट पर थे, उन्होंने हाथ जोड़ा, साहब यहाँ पर कोई भी नाम नहीं चलता, आणि त्या गेटवरच्याच माणसांनी हात जोडले, इथं कुठलंच नाव चालत कोई नाही, पैसा नहीं चलता. कुठलाही पैसा चालत नाही. और लंबी की लंबी लाइन लगी हुई आणि थी. लाईनच्या लाईन लागलेली होती, तभी कुछ नहीं चला. तरी काही चाललं नाही. सिर्फ एक ही नाम चलता है हर जगह. या प्रत्येक ठिकाणी चालणारं नाव एकच. मेरे कुछ भाई और बहनों को भी शायद कोविड लग चुका था. माझ्या काही भावा बहिणींना देखील कोविड झाला. और उस समय आणि त्या वेळेला मेरे परमेश्वर ने उनके लिए दरवाजे खोले. माझ्या परमेश्वरानं त्यांच्याकरता दरवाजे खुदा उघडले. बाप ने जहाँ बेड नहीं मिल रहा था, खुदा बाप ने उनके लिए बेड तैयार किया. आणि बेड नव्हते, देवानं त्यांच्यासाठी बेड तयार केला. ये मैंने प्रभु का अनुग्रह देखा. ही देवाची कृपा मी मैंने पाहिली. दरवाजे खुलते हुए देखा. मी दरवाजे उघडताना ये सिर्फ पाहिलं. प्रभु के अनुग्रह के द्वारा हे हुआ. केवळ देवाच्या कृपेमुळे. वो चले, वो एकदम एकदम काफी गंभीर थे, आणि खूप गंभीर परिस्थिती होती. लेकिन खुदा बाप ने उनको वहां से निकाल कर पण ले गया. परमेश्वरानं त्यांना तिथून काढलं. जो अपने धन पर भरोसा करेगा जो आपल्या धनावर भरोसा वो गिर ठेवतो जाएगा. तो पडेल. लेकिन जो धर्मी लोग हैं, पण जो नीतिमान आहे, बाइबल कहती है, बाइबल वो सांगतं, नए पत्ते के समान लहलाएंगे. नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होती. नए पत्ते के समान लहलाएंगे. नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होती. इसलिए हमारे धन पर भरोसा नहीं करना. आणि म्हणून आपल्या धनावर भरोसा जो धन ठेवतो. पर भरोसा करता है, जो धनावर भरोसा वो करतो कभी दशमांश नहीं देगा. तो कधीच दशांश देणार नाही. मैं खुदा पे भरोसा करता हूँ. मी देवावर हम भरोसा ठेवतो. खुदा पे भरोसा करते आम्ही हैं. देवावर भरोसा और ठेवतो. जो मेरा देना है हर महीने का, आणि जे माझं दर महिन्याचं देणं आहे वो मुझे वो देना है. ते मला द्यायचंय. मैं इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? मैं खुदा पे भरोसा कर रहा मी हूँ. देवावर भरोसा ठेवतो. परमेश्वर हमें उन पर भरोसा करने के लिए कह रहे हैं. परमेश्वर आम्हाला त्याच्यावर भरोसा जब हम ठेवण्याकरता उस सांगतो. पर भरोसा करते हैं, जेव्हा आम्ही त्याच्यावर भरोसा हम ठेवतो समृद्ध बन जाएंगे. तेव्हा आम्ही समृद्ध होऊ. हम समृद्ध की ओर जाएंगे. आम्ही समृद्धीकडे जाऊ. और देने के द्वारा हमारा विश्वास बढ़ता आणि है. देण्याच्या द्वारे आमचा विश्वास और वाढतो. देने के द्वारा हमारे हृदय की पहचान होती है. आणि देण्याच्या द्वारे आमच्या हृदयाची ओळख पडते. हमारे हृदय की पहचान करता है परमेश्वर. आमच्या हृदयाची पारख एक करतो. शिष्य कैसा होना है, एक शिष्य कसा असावा इस शिष्य की पहचान देने के द्वारा होती आणि है. या शिष्याची जी पारख आहे ती देण्याच्या द्वारे
देणारे होते हम क्यों देते हैं? आम्ही का देतो? सुसमाचार प्रचार के लिए। सुवार्ता प्रसारासाठी हम क्यों देते हैं? आम्ही का देतो? लोगों की जिंदगी बदल जाए, वो परमेश्वर की ओर आए, इसलिए हम ज्यादा से ज्यादा पैसा वहां पर खर्च करते लोकांचं हैं। जीवन बदलावं आणि त्यांनी देवाकडे वळावं याकरता आम्ही देतो. हम परमेश्वर के राज्य को बढ़ाने के लिए ये काम आम्ही देते हैं। देवाचं राज्य वाढवण्याकरता हे देतो. जैसे घर चलाने के लिए पैसों की जरूरत होती है, जसं घर चालवण्यासाठी पैशांची गरज वैसे असते, कलिसिया को चलाने के लिए पैसों की जरूरत होती है। तसंच मंडळी चालवण्याकरता देखील पैशांची गरज और असते. कलिसिया क्या करती है? आणि मंडळी काय करते? वो सुसमाचार प्रचार ती करती है, सुवार्ता प्रसार वो करते, लोगों को खड़ा करती है, लोकांना उभं करते, आत्मिक जीवन के अंदर उनको बनाती है, आत्मिक जीवनामध्ये त्यांना वाढवते. लोगों जो खोए हुए लोग हैं उनको अंदर लेकर आती है, जो खोए हुए लोग आणि हैं जे हरवलेले लोक आहेत उनको अंदर लेकर त्यांना आती आत घेऊन येते है। उसके लिए वो काम करती है, आणि त्यांच्यासाठी ते काम करते, उसके लिए पैसा खर्चा करती है। त्याच्यासाठी पैसा खर्च करते. इसलिए आपको मुझे परमेश्वर ने कलिसिया में लगाया है, आणि म्हणून परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्याच्या मंडळीमध्ये लावलेला आहे इसलिए लगाया याकरता कि आप और मैं मंडली के लिए एक आशीष का कारण बन की सके, तुम्ही आणि मी मंडळी करता एक आशीर्वादाचं कारण व्हावं. आप और मैं एक चर्च के लिए आशीष का कारण बन सके। तुम्ही आणि मी मंडळी करता एक आशीर्वादाचं कारण सिर्फ व्हावं. पैसा ही नहीं, फक्त पैसेच अपना नाही जीवन, तर आपलं जीवन, अपना समय आपला वेळ हम परमेश्वर काम के लिए देना आम्ही चाहिए। देवाच्या कामाकरता द्यायला कई हवा. लोगों के पास में कई लोग अपने गाड़ी का इस्तेमाल लोगों को लाने और ले जाने के लिए करते हैं। बरेच लोक आपल्या गाडीचा उपयोग लोकांना नेण आण करण्यासाठी करतात बहुत अच्छा लगता है कि जब वो लोगों को लेकर आते हैं, लेकर जाते हैं, आणि खूप चांगलं वाटतं आम्ही लोकांची ने आण करतो. वो कहते हैं कि नहीं, हमारी गाड़ी सिर्फ हमारे वैभव के लिए नहीं है, ये गाड़ी परमेश्वर के लिए, परमेश्वर की सेवकाई ते के लिए असं भी है। म्हणतात की आमची गाडी फक्त आमच्याच उपभोगा करता नाही तर देवाच्या गौरवा करता आहे. अपने 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 आपको जो घर दिया है वो घर हमारे इस्तेमाल के लिए नहीं है, वो परमेश्वर के वैभव को बढ़ाने के लिए है। आणि जे घर तुम्हाला देवाने दिले ते केवळ तुमच्या करता नाही तर देवाचं वैभव वाढवण्याकरता जिस आहे. दिन पतरस की सांस ठीक हो गई, पतरस ज्या की वेळेला पेत्राची सासू बरी झाली, बुखार से उसको वो ठीक हो गई, ती तापामधून बरी झाली, उसने क्या किया मालूम है? तिनं काय केलं अपने माहिती? घर को खोल दिया, आपलं घर और उघडलं जितने भी वहां गांव के लोग बीमार थे, शैतान के बंधन में थे, अपने घर में लेकर आए। आणि जितके सैतानाच्या बंधनामध्ये होते, आजारी होते, त्यांना आपल्या घरात घेऊन आली नाना प्रकार की बीमारी में पड़े हुए थे, आणि नाना प्रकारच्या आजारांनी जकडलेले वो होते, उनको अपने घर में लेकर आए, त्यांना ती आपल्या अपने घरी घर को खोल दिया। आपलं घर और उघडलं. क्या हुआ मालूम है? आणि काय उसके घर खोलने के द्वारा तिच्या ते घर उघडण्याच्या बहुत द्वारे सारे लोगों को यीशु मसीह ने छुटकारा दिया, अनेक लोकांना परमेश्वराने सुटका दिली, अनेक लोगों के बंधन को तोड़ दिया अनेक परमेश्वर, लोकांची बंधनं परमेश्वरानं शैतान के बंधन को तोड़ दिया परमेश्वर ने। सैतानाची बंधनं परमेश्वरानं तोडली. आप पढ़ सकते हैं लूकास का चौथा अध्याय 38 से 40 वचन के लूका अंदर, याचा 4था अध्याय 38 ते 40 वचनामध्ये तुम्ही वाचा. जो भी हमारे पास में है जे काही आमच्याकडे आहे वो परमेश्वर की महिमा के लिए ते होगा। परमेश्वराच्या महिमेकरता, इसलिए खुदा बाप हमको देता है। आणि म्हणूनच परमेश्वर आम्हाला देतो. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ कि आप अगर समृद्ध बनना चाहते हैं आणि म्हणून मला सांगू द्यात, जर तुम्हाला समृद्ध बनायचंय तो आप और मुझे देना सीखना चाहिए। तर तुम्हाला आणि मला द्यायला शिकायला पाहिजे. हमें 10% से शुरू करना चाहिए। आम्हाला 10% सुरुवात करून. अब यहाँ पे बहुत बार समस्या क्या है? आता या ठिकाणी बऱ्याचदा समस्या काय आहे? हम महीने के आखिर में जब आते हैं 20 तारीख के बाद में ना, हमारे सब खत्ते खत्म हो जाते हैं। आणि महिन्याच्या 20 तारखेनंतर आमचं सगळे जे कोठार आहे ती संपायला लागतात हमें मांगना पड़ता है। आणि आम्हाला मागावं लागतं. मैं आपकी बात नहीं कर रहा हूँ, तुमचं नाही सांगत मी, मुझे मालूम है आप सब लोग समृद्ध लोग मला हैं, माहिती तुम्ही सर्व समृद्ध लोक आहात, आपको मांगना नहीं पड़ता। तुम्हाला मागायची गरज लेकिन पडत नाही. जब आप बाहर जाओगे, जेव्हा तुम्ही बाहेर जाल, कई तो ऐसा होता है, पैसा आया, गाड़ी का लोन, इसका लोन, उसका ये, उसका वो, बेचारे के पास में राशन भरने के लिए भी पैसे नहीं रहते। आणि बऱ्याचदा आम्ही लोकांना पाहतो, पैसे आले रे आले की गाडीचं लोन असतं आणि इतर लोन असतात आणि राशन भरायला देखील पैसे उरत नाहीत और खाली रहता है। आणि रिकामे होतात. लेकिन खुदा का वचन क्या कहता है मालूम? देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? तो उधार लेने वाला नहीं, उधार देने वाला तर तू बनेगा। उधार घेणारा नाही, उधार देणारा होशील. लेकिन ये कब होगा? पण हे केव्हा होणार कब आहे? होगा? केव्हा होणार? जब हम देना शुरू करेंगे। जेव्हा आम्ही द्यायला सुरुवात. मेरा परमेश्वर देखता है, माझा परमेश्वर पाहतो, मेरा प्रभु देखता है। माझा प्रभु भंडार पाहतो. के सामने बैठकर कुछ काम नहीं है कि उसको काम, वो लोगों को समृद्ध करना चाहता है, वो देख रहा है। भांडाराच्या समोर बसून राहण्या व्यतिरिक्त काही काम नाही का? त्याला आहे काम, त्याला लोकांना संपन्न होताना पाहायचंय. और वो हमें देना सीखना है। आणि आम्हाला ते द्यायला शिकायचं. देने में क्या है मालूम है? देण्यात काय माहिती? देने में सामर्थ छुपा हुआ है। देण्यामध्ये सामर्थ्य लपलेलं आहे. देने में सामर्थ छुपा हुआ है। देण्यामध्ये सामर्थ्य लपलेलं उस आहे. विधवा को देखिए, जब वो देती थी तो उसका डब्बा बढ़ जाता था। पहा, त्या विधवेकडे जेव्हा ती द्यायची तेव्हा तिचा डब्यामधलं ते पीठ वाढायचं. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? देने के द्वारा सामर्थ उतरती है, देण्याच्या द्वारे सामर्थ्य उतरून येतं. सामर्थ उतरती है, सामर्थ्य खुदा उतरून का येतं. अनुग्रह उतरता है। देवाची कृपा उतरून और येते. पवित्र आत्मा से जो भरे हुए लोग हैं ना, वो कभी
देने से पीछे नहीं हटते। आणि जे पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत ना ते देण्यापासून कधीच मागे हटत नाही. पवित्र आत्मा के सामर्थ्य से भरे हुए लोग हमेशा देते हैं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले लोक नेहमी देतात. और जो पवित्र आत्मा से भरे नहीं है वो कुरकुर करना शुरू आणि करते जे हैं। पवित्र आत्म्याने भरलेले नाही ते कुरकुर करायला सुरुवात करतात. आप अंतर जानना चाहते हो? तुम्हाला अंतर माहिती करून घ्यायचंय का? पवित्र आत्मा से भरा हुआ और पवित्र आत्मा से ना भरा हुआ लोगों को, पवित्र आत्म्याने भरलेला आणि पवित्र आत्म्याने न भरलेला. पवित्र आत्मा से भरा हुआ आदमी कभी कुरकुर नहीं करता, पवित्र आत्म्याने भरलेला मनुष्य कधीच कुरकुर हमेशा करत नाही. परमेश्वर के लिए धन्यवाद देता तो है, नेहमी परमेश्वराला हर एक धन्यवाद बात के लिए धन्यवाद देतो आणि करता है। प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद देतो. और जो पवित्र आत्मा से नहीं भरा हुआ, आणि जो पवित्र आत्म्याने भरलेला नाही आहे तो बघा ना किती बांधलंय, किती पंखे लावले, बापरे बापरे. आता तर कूलर पण आणले वाटते 2-4, कुरकुर करना शुरू कर देते. कुरकुर करायला सुरुवात. और कुरकुर क्या करेगा? आणि कुरकुर काय करणार आहे? खुदा की सामर्थ को रोक देगा। देवाचं सामर्थ्य थांबवून हम टाकेल. कुरकुर करने वाले ना बने तुम्ही कुरकुर करणारा असू नये. किसी भी बात में, पैसों की बात में नहीं बात कर रहा हूं मैं। फक्त पैशाच्याच बाबतीत नाही, कुठल्याच गोष्टीत. आप वाघोली से जा रहे हो तुम्ही वाघोलीतून चालले और जैसे मंगलवार का बाजार आता आणि है जसं मंगळवारचा बाजार येतो और ट्रैफिक शुरू हो जाएगा, ट्रैफिक शुरू हो आणि जाएगा, ट्रॅफिक सुरू होते तब कुरकुर करोगे या नहीं करोगे? आणि ती रहदारीमध्ये असताना तुम्ही कुरकुर कराल की नाही कराल? 1 घंटे से आपकी गाड़ी एक जगह पे लटकी हुई है, 1 तासापासून तुमची गाडी एकाच ठिकाणी थांबून आगे नहीं जा रही है। पुढंच नाही जात. काय माहिती कोण घुसला असेल पुढं, काय काय माहिती कोणाला आडवी गाडी टाकली असेल, एक जात नाहीये, कुरकुर करना शुरू कर देते। आणि कुरकुर करायला सुरुवात कर. क्या हुआ? काय झालं? खुदा की सामर्थ्य बंद कर रहा है। देवाचं सामर्थ्याला आळा घालत आहे. क्या करना है ऐसे समय? अशा वेळेला काय करायचं? अपना हेडफोन सबके पास में है, हेडफोन आहे का सगळ्यांकडे? नहीं है तो खरीद लेना, नसेल तर विकत घ्या, डाल देना कान में, कानात टाका. प्रभु की आराधना के गीत सुनना। देवाच्या आराधनेची गीतं ऐका. यीशु ने बचा, कौन सा भी गाना का, हाँ, यीशु ने हमें छुड़ाया है इस ट्रैफिक से। गाओ गाना, आराधना करो, वचन सुनो। वचन ऐका, गाणं ऐका. ये मसीह लोगों की आदत होना ही चाहिए। ख्रिस्ती लोकांची सवय असली पाहिजे. पड़ोसी को बोलना, कुरकुर वाली सवय नहीं, कुरकुरीची सवय नाही. पड़ोसी को बोलना। परमेश्वर की सामर्थ को देखना है, देवाचं सामर्थ्य पाहिजे. हर एक बात में प्रभु का धन्यवाद देना है, प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद द्या. हर एक बात के लिए धन्यवाद देना है, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद द्या. हर एक बात के लिए कुरकुरना शुरू। प्रत्येक गोष्टीसाठी कुरकुर नका करू. अभी घर से बाहर निकला तो ट्रैफिक लगेगी ना साहब। आता घरातून बाहेर निघालं तर रहदारी लागणार आहे, और ट्रॅफिक हमारा लागणार. वाघोली ब्लेस है, हमेशा वाघोली को कोसते रहते, आणि वाघोलीला नेहमी कोसत राहतात. त्याला आशीर्वाद द्या. उगच वाघोलीला आलो राव, इथं ट्रॅफिक उगच वाघोली, बिल्कुल हालत नहीं है। अरे अगर मसीह लोग आपने वाघोली को आशीष देना शुरू कर दिया ना, ये ट्रैफिक जल्दी से इसका इंतजाम भी हो जाएगा। आणि तुम्ही जे ख्रिस्ती लोक आहात, तुम्ही जर ह्याला वाघोलीला आशीर्वादित कराल तर नक्कीच ही जी रहदारी आहे ती नियंत्रणात येईल. जब वाघोली को कोई कोसता है ना, जेव्हा तुम्ही वाघोलीला जब कोसता, कोई मेरे सामने कोसता है, जेव्हा माझ्या समोर कोणी मैं कोसतं, अंदर अंदर प्रार्थना करता हूँ, मी आतल्या आत प्रार्थना यीशु करतो. के नाम से इसके शब्द को तोड़ता हूँ। येशूच्या नावात तुझे शब्द तोडतो. मेरा वाघोली आशीषित है, माझा वाघोली आशीर्वाद. मेरा खुदा यहाँ बस्ती करता है, माझा प्रभू इथे राहतो. मेरा खुदा यहाँ है, माझा प्रभू इथे मेरा आहे. खुदा वाघोली में है, माझा प्रभू वाघोलीत मेरा आहे. वाघोली आशीषित है। माझा वाघोली आशीर्वादित आहे. अब क्या हुआ मालूम है? आता काय होतं माहितीये का? अब 3-4 हफ्ते से देखो आप, तुम्ही 3-4 आठवड्यापासून पहा. जितने भी बड़े बड़े गाड़ियां, गवर्नमेंट का रूल आया, रुका दिया उनको। आणि मोठमोठ्या गाड्या ज्या होत्या त्यांना थांबवण्यात आलेल्या. जब मैं सेल ग्रुप को जाता हूँ, अब कोई भी ट्रैफिक नहीं मिलती, आणि आराम से जेव्हा मी चलता हूँ। सेल ग्रुपला जातो आता मला कुठलीच ट्रॅफिक लागत नाही. सुबह जब चलता हूँ तो कोई ट्रैफिक नहीं मिलती, सकाळी चालतो तेव्हा कुठली ट्रॅफिक नाही लागत. लेकिन 12 बजे के बाद ट्रैफिक लगती है। पण 12 नंतर ट्रॅफिक लागते. जब आप कुरकुर करना बंद करेंगे और प्रभु की आराधना करना शुरू करेंगे, मेरा खुदा का सामर्थ्य वाघोली में उतरेगा। जेव्हा तुम्ही कुरकुर करणं बंद करून देवाला धन्यवाद देल, देवाचं सामर्थ्य उतरून येईल. एक मैप होता है इसके अंदर, मोबाइल में ना, हाँ, कौन सा मैप? गूगल मैप। कभी कभी गूगल मैप जा रहा हूँ मैं इधर और उधर लेके जाता है। आणि गुगल मॅप कधी कधी
इकडे एकीकडे मी चालतो आणि तो दुसरीचकडे दाखवतो. एक बार मैं यवतमाल में था, एकदा मी यवतमाळमध्ये रात को 11 बजे थे, रात्री 11 वाजता और उन्होंने बोला आप गूगल मैप लगा लो. आणि ते म्हटले की आता तुम्ही गुगल मॅप ये लावा गूगल मैप बरोबर आपको हाईवे पे लेकर आणि मी जाएगा. बरोबर हायवेवर काढतो. मैंने कहा अच्छा गूगल मैप तो हम भी लगा लेते हैं, और आप जंगल में जाओगे तो वहाँ कोई एक आदमी भी नहीं मिलेगा आपको, आणि मग तुम्ही जंगलात जाल तर एकही व्यक्ती मिळणार नाही. आपला गुगल मॅप लावा आणि जा. और जंगली जानवर मिलेंगे आपको. आणि मग तिथं गेलो चुकून तर जंगली जनावर और मैंने मैप लगाया और मैं चला. आणि मी तो मॅप लावला आणि चालू वो लागलो. मैप ऐसी जगह लेके गया आणि तो मॅप मला अशा ठिकाणी ना तो घेऊन मैं गेला. पीछे आ सकता था ना तिथून मी मागे येऊ ना शकतो आगे जा सकता ना था. पुढे जाऊ शकतो. आगे गया तो खड्डा था, पुढे गेलो तर खड्डा और गाड़ी को टर्न मारने के लिए भी जगह नहीं आणि गाडीला टर्न मारायला पण जागा था. नव्हती. रात को 12 बज गए, रात्री 12 वाजलेले. एक आदमी नहीं है. एक व्यक्ती नाही. ऐसे वो गूगल बाई ने लेकर गई, अशीच ती गुगल बाई घेऊन गेली बोली मैं शॉर्टकट लेके जाती हूँ. आणि ती म्हटली मी शॉर्टकट उस घेऊन जात. शॉर्टकट के चक्कर में मैं फंस गया. आणि शॉर्टकट मारण्याच्या भानगडीत मी फसलो. और रात को मैं और मेरा दोस्त कोई तो मेरे साथ में था. आणि कुणीतरी एक माझा मित्र सोबत होता. काय राव उगच ही गूगल बाईने उगच मॅप लावला राव, काय कुठं आणला, है ना. चिडचिड हो जाता है ना. आणि मग चिडचिड होते. या चिडचिड नाही करना. चिडचिड करू नका. बिचारीने आणले, ती बाईने जेवढा तिला माहित होता तेवढा आणलाच नाही. जितना उसको मालूम था बिचारी लेकर आ गई हो. मुझे तो नहीं मालूम था ना. चल वहां तक तो खींच कर लेकर आई. अब निकलने का मेरा 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 ये है. आता निघायचं काम माझं आहे. गूगल बाई को मैंने कुछ दोष नहीं दिया. आता त्या गुगल मॅपला मी काही दोष दिला जो नाही. गूगल को बनाने वाला मेरा परमेश्वर, उसको बोला खुदा बाप निकाल दे अब यहाँ से. आता गुगलला बनवणारा परमेश्वर त्याच्याकडे मी आरोळी मारली, प्रभु मला इथून बाहेर और जो काढ. मेरे साइड में बैठा था वो बाहर निकलने की भी तैयार नहीं है. दादा कुछ आ गया तो मेरा कुछ नहीं आएगा. आणि शेजारी बसलेला बाहेर निघायला पण तयार नाही. दादा काही आलं तर काय तो करायचं. मैं भी अंदर से डरा हुआ था. वो उसको देख के मैं क्यों डरूं, मैं भी हिम्मत दिखा रहा था. आणि मी पण घाबरलेलो, पण त्याला मी कशाला दाखवू की मी घाबरलेलो क्योंकि आहे. उसने बोला था ये जंगल है, यहाँ पे वो लांडगे, यहाँ पे वो सिंह, यहाँ पे वो चित्ता झड़प मारते हैं. आणि मी ऐकलं होतं की ते जंगल आहे आणि तिथं हिंस्र प्राणी जे आहेत ते अंगावर झडप घालतात. और मैं बोला अगर मैं बाहर निकला तो मेरे ऊपर ही झड़प डाल दिया तो. आणि मी बाहेर निघालो आणि माझ्यावरच झडप टाकली. ना वो निकलने के लिए तैयार, ना मैं निकलने के लिए ना तैयार. तो निघायला बाहेर तयार ना मी. तो मैंने गियर को रिटर्न किया. आणि मग मी रिव्हर्स गिअर टाकला मैं कैसे तो भी गाड़ी वहां से निकली, आणि कसं तरी गाडी काढली. और गूगल बाई के चक्कर में ना फंसते हुए आणि गुगल बाईच्या नादाला न लागून मैं एक गांव में आ गया. एका गावात आलो गांव के लोगों को उठाया. आणि गावातल्या लोकांना उठवलं. भैया जी रास्ता बता दो. जरा आम्हाला रस्ता सांगा. उन्होंने उठे और मुझे रास्ता बताया, आणि त्यांनी उठले आणि मला तो रस्ता और दाखवला. हम सीधा हमारे हाईवे पे पहुंच गए. आणि आम्ही हायवेला पोहोचलो. तो गूगल बाई के चक्कर में अपने सामर्थ्य को खत्म मत आणि करना. म्हणून गुगल बाईच्या नादाला लागून आपलं सामर्थ्य संपवू नका. कळत नाही का तुला गूगल मॅप लावला, तू बरोबर लावला नसेल तू. कभी नहीं करना ऐसा. अब बेचारी जितना उसको मालूम था उतना किया, उसने काम किया कि नहीं आपके लिए. आप भी तो उसको राइट टर्न मारा, पुढे जाऊन 50 मीटर वरती लेफ्ट टर्न मारा. अपन भी उसके चक्कर में चल रहे थे ना. अगर थोड़ा सा वहां रुके, टर्न मारने से पहले किसको पूछ लेते, भैया सही में ये गूगल बाई बोल रही उसके जैसे मैं जाऊँ क्या, पूछ लो वहां पे. गुस्सा नहीं करना. तर रागवू नका. तर गुगल मॅप जरी लावला तरी आजूबाजूला विचारपूस करत तुम्ही तुमचा मसीह लोग प्रवास अपने सामर्थ्य को किधर खोया मालूम है? करा. ख्रिस्ती लोक आपलं सामर्थ्य कुठं मुकतात माहितीये का? कुरकुर करने के द्वारा. कुरकुर करून. इजराइल लोगों ने वही तो किया. इस्रायली लोकांनी तेच केलं. मन्ना गिर रहा है फिर भी कुरकुर कर रहे हैं. मन्ना पडत आहे तरी कुरकुर करा. हर एक चीज जो आशीष पा रहे हैं फिर भी कुरकुर कर रहे हैं. प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळत आहे तरी अरे वो कुरकुर. मेरा खुदा है, वो नहीं चाहता कि आप और मैं खुदा की सामर्थ को कम करें. आणि तो माझा परमेश्वर आहे. त्याची इच्छा नाही की तुम्ही आणि मी त्याचं सामर्थ्य नष्ट करावं. हमारे अंदर सामर्थ है. आमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, पवित्र आत्मा का सामर्थ है. पवित्र आत्मा का पवित्र सामर्थ. आत्म्याचं सामर्थ्य आहे. तो हम देने के द्वारा क्यों कुरकुर है? मग आम्ही देने के द्वारा. देण्याच्या द्वारे का कुरकुर करा? देना प्रसन्नता से देना है, द्यायचं तर प्रसन्नतेने खुशी द्या. से देना है. आनंदाने द्या. लेकिन अपनी पहली उपज को देना है. आपले जे पहिलं उत्पन्न आहे त्याच्यातून द्या. हम प्रभु का सम्मान कर रहे हैं. आणि त्याद्वारे देवाचा और सन्मान. एक चीज मैं बता, आपके बच्चों को, आप चाहते हैं आपके बच्चों को आशीषित हो. आणि तुमची इच्छा आहे की तुमचे लेकरं आशीर्वादित असावेत. क्या करना है मालूम है? काय करायचं? संडे को रविवारी उनको आप देना सिखाएं. त्यांना तुम्ही द्यायला शिकवा. आप जब चर्च से बाहर निकले, जेव्हा तुम्ही चर्चमधून- घर से बाहर निकले, जेव्हा तुम्ही घरातून बाहेर उनको एक निघा, नोट दें, 100 रुपए का नोट दें. त्यांना एक 100 रुपयाची नोट द्या. ये नोट चर्च में डालना है. जब तू संडे स्कूल जाएगा ना, ये संडे स्कूल में डाल देना. जेव्हा तू संडे स्कूलला जाणार ना तेव्हा ही नोट तुला त्या संडे स्कूलमध्ये दानार्पणात द्यायची आहे. आप उनको नोट दो. नोट द्या.
आप रखो, एक निकाल के रखो सैटरडे को। आणि शनिवारीच ती तुम्ही काढून ठेवा. बच्चे क्या करेंगे मालूम है? लेकरं काय करतील? देने के द्वारा सीखेंगे। देण्याच्या द्वारे शिकतील. आप बच्चों को सिखाओ। तुम्ही लेकरांना शिकवा. हम सिखा रहे हैं, बाकी सब चीजें सिखा रहे हैं। आम्ही बाकी सगळ्या गोष्टी शिकवतो. लैपटॉप चलाना सिखा रहे हैं, लॅपटॉप चालवायला शिकवतो बाकी की क्लासेस लगाना सिखा रहे आणि हैं। इतर सगळ्या क्लासेस लावतो. क्या आप बच्चों को देने के बारे में सिखा रहे हैं? तुम्ही तुमच्या लेकरांना देण्याविषयी शिकवतात का? हम लोग हमारे जॉय को हमेशा 100 रुपए देते हैं आम्ही जॉयला नेहमी 100ची नोट देतो कि जाओ चर्च में डाल दो, आणि जा तू त्या चर्चमध्ये दे. और ये चर्च में डालना ही चाहिए, आणि हे चर्चमध्ये गेलेच पाहिजेत. संडे स्कूल में देना चाहिए। संडे स्कूलमध्ये द्यायलाच पाहिजे. हम उसको अभी से ट्रेन कर रहे हैं, आम्ही आतापासून त्याला तयार क्योंकि करतो. मैं मेरे बच्चे को आशीषित होते हुए देखना कारण चाहता हूँ। मी माझ्या मुलाला आशीर्वादित होताना पाहू अभी से इच्छितो. उसको आदत लगाना है। आतापासून त्याला सवय लावा. आमेन। Amen. कैसे देना है? कसं द्यायचं? दूसरा करंती 9:7 2 कोरिन्थी 9:7. किसी बार का कुड़कुड़ ना करते हुए, कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता किसी दबाव से नहीं, आणि कुठल्याही दबावानं नाही, हर्ष से देना तर है। हर्षाने. परमेश्वर हर्ष से देने वाले से प्रेम रखता है। हर्षाने देणारा परमेश्वराला आवडतो. हर्ष से देने वाले से परमेश्वर प्यार करता है। हर्षाने देण्यावर परमेश्वर प्रेम करतो. और इससे क्या होगा मालूम है? आणि त्याने काय होणार हमारे आहे? हृदय का रवैया पता चलेगा। आमच्या हृदयाचं जे चाल चलवणूक आहे ना ती समजेल. मेरा भरोसा धन पर है माझा भरोसा धनावर आहे या मेरा परमेश्वर पर है? का माझा भरोसा परमेश्वरावर ये आहे? मेरे हृदय के रवैया जो है ना उससे पता आणि चलेगा। माझ्या हृदयाची चालचलणूकच्या द्वारे ते माहित पडणार इसलिए आहे. नीतिसूत्र 3:5-10 वचन कहता है। नीतिसूत्र 3:5-10 सांगतं. खूब सुंदर वचन यहाँ पर प्रभु ने लिखा है, आणि खूपच सुंदर वचन या ठिकाणी परमेश्वरानं लिहिलेलं आहे. इसको पढ़कर हम खत्म करेंगे। आणि हे वाचून आम्ही संपवणार आहे. देखिए परमेश्वर क्या कहता है। नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 5 ते 10 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. अगदी मनापासून पूरे मन से प्रभु पर भरोसा रखना है। आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. हाँ, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मांपासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. सुनिए सुनिए सुनिए, ये तेरे शरीर को भला चंगा और तेरी हड्डियों को पुष्ट करेगा। समझ में आया? कई लोग बीमार होते हैं, बरेच लोक आजारी होतात. कई लोगों की हड्डियां एकदम दुखती है, आणि हाडं त्यांची दुखतात, बीमार रहते हैं कुछ लोग। आजारी असतात. इस बीमारी का ना ठीक है, कभी कभी शरीर के, पर कभी कभी ना आत्मिक तौर से इन बातों को चेक करना चाहिए। आज शारीरिक गोष्टी आहेत, पण काही वेळेला आत्मिकरित्या पण आम्ही पारख केली पाहिजे. इसलिए एक समय बैठिए, आणि म्हणून एक वेळ घ्या आणि प्रभु से बसा. पूछिए, आणि प्रभूला विचारा, प्रभु ये मेरे जीवन में क्यों आ रहा है? प्रभू हे माझ्या जीवनात का आलं? मैं चंगाई में चलने वाला मी व्यक्ति हूं, आरोग्यात चालणारा व्यक्ती क्योंकि आहे. तेरे मार करने में चंगाई मिली है। कारण तुझ्या मार खाण्यानं मला आरोग्य तो मिळालं. ऐसी कौन सी बात है जो मुझे चंगाई नहीं दे रही मग है? अशी कुठली गोष्ट आहे जी मला या जे आरोग्य आहे त्यापासून दूर ठेवते. और परमेश्वर आपको दिखाएगा कि हम लोग कहाँ हैं। आणि परमेश्वर तुम्हाला दाखवेल की आपण कुठे और आहोत. प्रभु वही कह रहा है, आणि प्रभू तेच सांगतात. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेगी। असं केल्याने तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. कैसा करने से? कसं करण्याने? परमेश्वर का आदर करने से, परमेश्वराचा आदर करण्याने, अपनी अपनी बुद्धि का सहारा ना लेने से, आपल्याच बुद्धीचे सहारा न घेता, अपने खुद पर अवलंबन ना रहने से। स्वतःवर अवलंबून न राहता. वो परमेश्वर कह रहा है। ते परमेश्वर परमेश्वर कह रहा है अपने भय में चलना है, परमेश्वर म्हणतोय की तू भयामध्ये चाल. और इस भय से चलने से क्या होगा? बुराई से अलग रहेंगे। आणि भयात चालाल तर वाईटापासून दूर राहा. और 9 वचन क्या कहता है? 9वं वचन असं सांगतं, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे मतलब ऐसा करेगा तो क्या होगा? हाँ, म्हणजे हाँ. तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. किसी ताले नहीं बजे, कोई आशीष नहीं। प्रभु ये वादा कर रहा है। देव हे अभिवचन देत क्या आहे. वादा किया प्रभु ने? काय वचन आहे? फिर से सुने 10 वचन। म्हणजे तुझी कोठारे तुझी कोठारे तेरे खत्ते समृद्धीने भरतील. कैसे भरतील? पड़ोसी को बोले तेरे खत्ते समृद्धि से भरेंगे। आप ब्लेस करो, बाजू वाले को आप आशीषित दो, तेरे खत्ते समृद्धि से भरेंगे। आप हाथ पकड़ सकते हैं उसका और उसे कहें तेरे खत्ते समृद्धि से भरने जा रहे हैं।
खत्ते का मतलब क्या है? कोठारे. हाँ कोठारे. हाँ, कोठारे क्या है? कोठारे HDFC बैंक, ICICI बैंक, महाराष्ट्र बैंक, बैंक ऑफ बड़ौदा, यस बैंक, नो बैंक, जो भी बैंक है, तेरे खत्ते कैसे होंगे? तेरे खत्ते कैसे होंगे? समृद्धि से भरेंगे. तेरे खत्ते कैसे होंगे? Amen. खुदा करना चाहता है और हम लेना नहीं चाहते. देवाची द्यायची इच्छा आहे पण आम्हाला घ्यायला नकोय. प्रभु कह रहा है, वादा किया प्रभु ने, प्रभूने अभिवचन दिलंय. फिर वो 20 तारीखची झळ बसणार नाही. मग ती 20 तारखेची झळ बसणार नाही. 20 कधी आली कधी गेली माहितीच पडणार नाही. 20 कधी आली कधी गेली माहित नाही मेरे पडणार. खत्ते भरपूर हैं, माझ्या कोठारात भरपूर मेरे आहे. खत्ते भरे हुए हैं. माझी कोठारा भरलेली आहे. जितने भी खत्ते से निकालो वापस आ जाते हैं, आणि जितकं त्या कोठारातून बाहेर काढू आणखी येतं. उससे भी ज्यादा बढ़ रहे हैं. त्याच्याही पेक्षा जास्त वाढतं. ये साल कर्ज मुक्ति का साल होते हुए खत्ते भरे रहेंगे. हे वर्ष कर्जमुक्तीचं वर्ष असून आमची कोठारं भरलेली असतील. ये वादा किया है प्रभु ने. हे देवाने अभिवचन दिलंय. उसका कंगाल विधवा ने डाला. ते सारफतच्या विधवेनं और आगे क्या कह रहा है? खत्ते भरे रहेंगे. पुढे देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. वहातील, बोलो वहातील, बोलो वहातील. बहने का मतलब क्या है? वाहनं याचा अर्थ काय? ओवरफ्लो. ओवरफ्लो होना नहीं चाहते. बहुत कम लोग हैं अपने चर्च के अंदर जो ओवरफ्लो होना चाहते हैं. भरून व्हायचं नाही का तुम्हाला? बहओ, ओवरफ्लो होगा साहब, ओवरफ्लो. ये साल ओवरफ्लो होने जा रहा है. हे वर्ष आम्ही भरून वाहणार आहोत. आपको क्या मालूम दादा, नौकरी का नोटिस मिल गया, अभी नौकरी जाने वाली है. तुम्हाला काय माहिती होतं? नोकरीची नोटीस मिळाली, आता ती नोकरी जाणार आहे. अगले महीने का टेंशन है, बच्चों की फीस भाड़ा कैसा देंगे हम लोग. पुढच्या महिन्यामध्ये लेकरांची फी आली, भाडं कसं देणार? कोई बात नहीं बेटा, जिस दिन अगले महीने निकालेंगे ना, उससे पहले एक अच्छी नौकरी तेरे पास में काय होगी. नाही, पुढच्या महिन्याचा खर्च येण्या अगोदरच चांगली नोकरी मिळेल. बिगेर टेंशन का जी. आणि टेन्शन घेऊ नको. ऐसा जी जैसे तेरे पास में एक अच्छी नौकरी है, असं जग की तुझ्याकडे चांगली नोकरी आहे. लेकिन जिस दिन नौकरी का आ जाता ना भैया कि नौकरी अब तेरे जाने वाली है भैया, अगले महीने से आना नहीं, उस दिन टेंशन शुरू. पण ज्या दिवशी ती नोटीस येते की आता पुढच्या महिन्यापासून नोकरी नाही, त्या दिवशीपासून टेन्शन सुरू. टेंशन शुरू. सुरू. मेरे लिए प्रार्थना करना दादा, चांगली नौकरी भेटावी. मेरा प्रभु क्या बोलते हैं मालूम है? माझा प्रभू काय म्हणतो? तेरे मांगने से पहले खुदा को मालूम है तेरी क्या तुझ्या जरूरत है. मागण्या अगोदर तुझ्या गरजा परमेश्वराला ठाऊक आहेत. तो अगर इस्तीफा भी अगर तेरे को बोला भी कंपनी ने ना निकाल, कोई बात नहीं सर, ऐसा प्रभु को धन्यवाद दे जैसे तुझे उससे भी बढ़िया, उससे भी ज्यादा वाली नौकरी मिल गई. आणि म्हणून जरी तुला नोटीस आली तरी असा विश्वास ठेव की त्याच्याही पेक्षा चांगल्या पगाराची नोकरी तुला देवाने दिलेली आहे. वैसा बिहेव कर, वैसा बर्ताव कर. आणि तशीच तू तुझी वागणूक ठेव, चाल चलणूक ठेव. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. धन्यवाद यीशु. धन्यवाद येशू. तूने कहा है तू म्हटलाय संसार के अंत तक तेरे साथ रहूंगा. जगाच्या शेवटापर्यंत तुझ्या सोबत असणार मैं तुझे नहीं छोड़ूंगा. मी तुला सोडणार मैं तुझे कभी त्यागूंगा नहीं. मी तुला त्यागणार ये नाही. तेरा वादा है प्रभु. हे तुझं अभिवचन और आहे. जिसके पास में इस सर्व समर्थ परमेश्वर के इतने सारे वादे हैं, वो कभी हार ही नहीं सकता सर. आणि ज्याच्याकडे देवाची एवढी अभिवचन आहे तो कधीच हारू शकत नाही. नौकरी नहीं भी मिलेगी, नोकरी नाही जरी मिळाली तेरा गैस का सिलेंडर खत्म नहीं होगा तुझं सर, गॅसचं सिलेंडर संपणार नाही जब तक तुझे नोकरी ना मिल जाए. जोपर्यंत तुझी नोकरी मिळत नाही. तुम्हाला काय माहिती, आंबाच्या संपत आलाय. मैंने देखा है सर, मी हे पाहिलंय. जिसके घर में रॉकेल नहीं था त्याच्या घरी रॉकेल और नव्हतं रॉकेल लेने के पैसे नहीं थे, आणि रॉकेल घ्यायसाठी पैसे नव्हते. उन्होंने पानी पर स्टोव चलाया त्यांनी है. पाण्यावर स्टोव चालू ये केलेला मैंने आहे. देखा है, हे मी पाहिलंय. ये मैंने देखा है. हे मी पाहिलंय. और जिस दिन पैसा आया आणि ज्या दिवशी पैसे उस आले दिन चमत्कार खत्म हो गया. त्या दिवशी चमत्कार तो संपला. वो मेरा खुदा है. तो माझा परमेश्वर आहे. इतने बड़े वादे ने हमारे खुदा के साथ, एवढे हमारे साथ में इतने बड़े वादे हैं खुदा के. देवाचे एवढे मोठी अभिवचन आमच्या सोबत आहे. नहीं डरना, भिवू नका, कभी डरना नहीं, भिवू नका, कभी डरना नहीं. भिवू नका. जो खुदा ने बोला उसको करा. जे प्रभूने सांगितलं ते करा. क्या बोला खुदा ने? काय म्हटला परमेश्वर? अपना अपना पहली उपस्थित सम्मान कर, आपल्या प्रथम फळाने त्या परमेश्वराचा सन्मान कर. पहली उपस्थित सम्मान करें. प्रथम फळाने. आमेन. आमेन. हम करने के लिए तैयार हैं. करण्यासाठी तयार आहोत का? अगर हम ने अभी तक
खुदा के भंडार में टाइल्स को नहीं रखा, जर आम्ही आजपर्यंत एकदाही देवाच्या भांडारामध्ये आमचा दशमांश टाकलेला नाहीये पश्चाताप करना। तर पश्चाताप करा। ये एक रुकावट है हमारे जीवन में जो हमें आगे नहीं बढ़ने देंगे। आणि हे आमच्या जीवनातलं एक मोठं अडखण असू शकतं जे आम्हाला पुढे जाऊ देत नाही। मैं आगे बताऊंगा कि किस प्रकार दशमांश बहुत सारी टीचिंग्स है दशमांश के ऊपर। आणि दशमांशाविषयी बरीचशी शिक्षण कोई आहे। बोलता है देओ, कोई बोलता है नहीं देओ, कोई काय? बोलता है हमको दो, कोई बोलता है चर्च में मत डालो, अलग अलग शिक्षाएं। आणि कोणी म्हणतात द्या, कोणी म्हणतात नका देऊ, कोणी म्हणतात चर्चमध्ये टाका, कोणी म्हणतात नका टाकू, कई लोग बोलते हैं पास्टर को टाइल्स चाहिए। आणि काही लोक म्हणतात पास्टरला पाहिजे मैं टाईप। मैं टीचिंग सुनता हूँ, लेकिन मैं सबसे ज्यादा उसको सुनता हूँ जो मेरे जीवन को समृद्ध मी करता है। पण शिक्षण ऐकतो, पण मी ती ऐकतो जी माझे जीवन समृद्धीकडे घेऊन मैं जाते। बाइबल का सुनता हूँ। मी बायबल ऐकतो, बाइबल कहती है बायबल सांगतो मुझे देना है, मला द्यायचं मुझे देना है। तर मला द्यायचं। बाइबल कहती है बायबल अपने सांगतो पहले ऊपर से सम्मान करना है। आपल्या प्रथम फळाने सन्मान मैं करायचा। सम्मान करूंगा। मी सन्मान कहाँ करणार। देना है? कुठे द्यायचं? अपने चर्च में देना है, आपल्या मंडळीमध्ये मैं उसको दूंगा। मी ते ये देणार। बाइबल का हे कंसेप्ट है। बायबलचं वचन सांग। मुझे बाकी का मालूम नहीं, मला बाकीचं शिक्षण माहित, मैं दूंगा, मी देणार। लेकिन मैं वो क्या करते पैसे का उसके बारे में नहीं सोचूंगा। मग ते पैशाचं काय करतात त्याचा विचार मी करणार मैंने नाही। खुदा को दिया है, मी देवाला दिलंय, मैंने खुदा के भंडार में दिया है, देवाच्या भांडारात मैंने दिलंय विश्वास से दिया है, आणि विश्वासाने मैं दिलंय। ईमानदार हूँ, मी इमानदार मैं आहे, वफादार हूँ, मी प्रामाणिक मैं आहे खुदा के साथ में वफादार आणि रहूंगा। देवासोबत मी प्रामाणिक आहे। बस मुझे इतना है। मला तेवढं पुरेसं आहे। आमेन। आमेन। और खुदा कहता है, आणि परमेश्वर म्हणतो, खुदा कहता है, परमेश्वर म्हणतो, खुदा कहता है परमेश्वर म्हणतो तेरी हर एक जरूरत तुझी प्रत्येक गरज प्रभु यीशु के द्वारा प्रभू येशूच्या द्वारे पूरी होगी। पूर्ण होणार आहे। फिलिप 4:19 फिलिपिक राजपत्र 4:19 हर एक चीज जरूरतें पूरी होगी। प्रत्येक गरज पूर्ण होणार आहे। हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत। प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा तुझ्या दासाच्या द्वारे परमेश्वर बापा तू आम्हाला दाखवून दिलं प्रभूजी की आम्ही सदैव आमच्या प्रथम फळानं तुझा सन्मान करावा प्रभू। आजपर्यंत प्रभू जर आम्ही ते केलं नसेल तर आज तुझ्याकडे आम्ही क्षमा मागतो परमेश्वरा, आणि मागतो परमेश्वरा ते देण्याकरता तू आम्हाला कृपा दे परमेश्वरा। जेव्हा आम्ही देव प्रभूजी तेव्हा आम्ही भरून वाहू परमेश्वरा। जेव्हा आम्ही देव परमेश्वरा तेव्हा आमची कोठारं भरलेली असतील प्रभूजी। जेव्हा आम्ही देव परमेश्वरा आमच्यामध्ये आरोग्य असेल परमेश्वरा। जेव्हा आम्ही देव प्रभूजी आमची लेकरं समृद्ध होतील परमेश्वरा। हो प्रभू त्या देण्याच्या कृपेच्या द्वारे परमेश्वर तू आम्हाला ते देणं शिकव परमेश्वरा। आम्ही भिवू नये प्रभू, आम्ही कचरू नये प्रभू, कारण आमचा स्वर्गीय पिता आमची प्रत्येक गरज आमच्या मागण्या अगोदर जाणू नये परमेश्वरा। आणि प्रभू आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवावा प्रभू। आम्ही आमच्या शक्तीवर, आमच्या बळावर, आमच्या उत्पन्नावरती आमचा भरोसा असू नये प्रभू, तर आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवावं आणि प्रभू तुला देण्याकरता आम्ही शिकावं प्रभू। दुसरं तिसरं नाही परमेश्वरा, प्रथम फळ आम्ही तुला द्यावं असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर, आणि त्याद्वारे तू आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान थोराला आशीर्वादित कर प्रभूजी। हे वर्ष कर्जमुक्तीचं वर्ष आम्ही घोषित करतो प्रभू। हे वर्ष प्रभूजी भरून वाहण्याचं वर्ष आम्ही घोषित करतो परमेश्वरा। धन्यवाद देत तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐकवित्या। आमेन।